मोगलांच्या पदरी महेशदास दुबे हे नवरत्न होते आणि हे मोगलांच्या भाकरीवर जगत होते. तेव्हापासून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा तिरस्कार दिसतोय आणि हेच त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते की हे महाराष्ट्राचा तिरस्कार करतायत, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिरस्कार करतायत आणि मराठी माणसाचा तिरस्कार करतायत. जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे. हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो, कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास. चर्चेची सुरुवात सुभरानी मला तुमच्यापासून करायची आहे. आज काय वक्तव्य केली तुम्ही ऐकलं असेल आणि या सगळ्या वक्तव्यांमध्ये म्हणजे इथं कसा विद्वेष निर्माण होईल याची सुद्धा पूर्ण काळजी घेतली जाते. तुम्हाला काय वाटतं याच्यामधनं काय साधायचंय त्यांना, का हे असं केलं जातंय सातत्यानं? विलासजी, निशिकांत दुबेजी यांचं जे वक्तव्य आहे ते राजकीय प्रेरित आहे. बिहारच्या निवडणुकी आहेत आणि बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनमत आहे, स्पष्ट दिसत आहे. आता या परप्रांतीय बिहारी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हा केलेला हट्ट असा आहे आणि मराठी माणसाबद्दल जे त्यांनी तिरस्करणीय शब्द वापरले की मराठी माणूस परप्रांतीयाच्या भाकरीवर जगतो, हा जो त्यांचा तिरस्कार आहे हा त्यांच्या पूर्वजापासून दिसतोय की मोगलांच्या पदरी महेशदास दुबे हे नवरत्न होते आणि हे मोगलांच्या भाकरीवर जगत होते. तेव्हापासून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा तिरस्कार दिसतोय आणि हेच त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते की हे महाराष्ट्राचा तिरस्कार करतायत, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिरस्कार करतायत आणि मराठी माणसाचा तिरस्कार करतायत. आता त्यांना हा महाराष्ट्राचा इतिहास माहित आहे की मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे. तो भाकरीसाठी कधीही चाकरी करत नाही, तो फक्त स्वाभिमानासाठी जगतो आणि स्वाभिमानासाठी मरतोय. आता मला या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की 12 कोटी महाराष्ट्रातले जे जनता आहे ही जनताच्या भाकरीची व्यवस्था परप्रांतीय कसे करत आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं अवहेलना केली मराठी माणसाची, हे मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्षाचे नेते हे कसं सहन करत आहेत. हे वाक्य निशिकांत दुबेजींचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यासाठी आहे का, की यांनी काही उद्योजकांच्या भाकरी खाताना त्यांनी पाहिलं का? मग आज हे मौन बाळगून का आहेत? महाराष्ट्रातला कोणताही मराठी माणूस हे कदापि शक्य करू शकत नाही की तो कष्ट करून खाणारा शेतकऱ्याचा मुलगा आणि त्याला हे जर म्हणत असतील की तुमची भाकरीची व्यवस्था परप्रांतीय करतायत, मग आमचे आई वडील काय करत होते, आमच्या पूर्वजांनी काय केलं आणि आम्ही कष्ट कशासाठी करतोय? हे सरळ सरळ राजकीय प्रेरित आहेत आणि महाराष्ट्राची अवहेलना करतायत, महाराष्ट्राचा अपमान करतायत. मराठी माणसांनी हे समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपली अस्मिता गहाण ठेवली नसती तर आज या निशिकांत दुबेची हिंमत झाली नसती की मराठी सरसकट महाराष्ट्राला हे सांगण्याची की तुम्ही आमच्या भाकरीवर जगता. मुस्लिमांना सुद्धा प्रश्नांकित केलं गेलंय, जसं काही मुस्लिम हे मराठी बोलत नाही. सुभाराणी खरंय काय? गोल टोपीवाल्याला मारा म्हणतायत नितेश राणेजी, पण त्यांना माहित नाही महाराष्ट्रात 2 करोड मराठी गोल टोपीवाले मुसलमान आहेत ज्यांची अस्मिता मराठी आहे. पण त्यांनी हे विचार करायला पाहिजे, तुमच्या राजकारणासाठी तुम्ही त्यांच्या भाकरी खाल्ल्या म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये जातीयते निर्माण करतात. हा जातीय धर्माचा प्रश्न नाहीये, हा भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अरे मुसलमान केरळमध्ये आहे त्याला त्याच्या भाषेचा अभिमान असतो, कर्नाटकमध्ये आहे त्याच्या भाषेचा असतो, तसा महाराष्ट्रातल्या मुसलमानाला आपल्या भाषेचा अभिमान आहे. मराठीचं राजकारण केलं पण मराठी भाषेची सेवा सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र तुम्ही गोल टोपीवाल्याला महाराष्ट्र हे गोल टोपीवाला मुसलमान मराठी मुसलमान, तुम्ही गोल टोपीवाल्याला शिकून शकता. टोपीचा विषय शिवाजी महाराज गोल टोपीवाले मुसलमान. जेव्हा काही लोकांना, हिंदू लोकांना तुम्ही गुजरातीची मराठी या नावाने तेव्हा जसं त्यांनी जर का सुरुवात केली नसती तर त्याला काउंटर म्हणून हे दुसरं स्टेटमेंट आलं नसतं. ह्याला धार्मिक रंग देण्याचं काहीच कारण नव्हतं नवनाथराव. गोल टोपीचा दाढीचा काय संबंध होता?